सो हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आशा करतो की मजेत असाल, मजेतच राहा. तर आज परत एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी स्कारफेल 2.0चा न्यू व्हिडिओ. गेमबद्दल जर काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही म्हणजे काही क्वेश्चन किंवा काही जरी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्या कमेंटवर पुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि मेन म्हणजे पहिले तर सगळ्यात पहिले गेम आवडला की नाही ते मला नक्की सांगा, कारण की याआधी पण आपण एक व्हिडिओ गेमची टाकलेली स्कारफेल 2.0ची, जो की गेम तर मस्त आहे, काही प्रॉब्लेम तर मला वाटत नाही, गेम एकदम ओके. तर तुम्हाला पण जर गेम बद्दल काही विचारायचं असेल किंवा गेम कसा आहे काय ते सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. तर आपण आज आहे ना, म्हणजे टॉपिक तर काही नाही आहे, बस एक असं वाटलं मला की आज पण एक नवीन व्हिडिओ टाकू, त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवतोय. मेन मुद्दा तर मित्रांनो, स्वप्न तर खूप बघितले आणि मेन म्हणजे स्वप्न तुम्हाला वाटत असेल की 60 वर्षाची लाईफ ही खूपच, पण असं नाही मित्रांनो. मी असं नाही म्हणत की मी जास्त लाईफचा अनुभव घेतलाय, माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला असेल. पण एक आत्तापर्यंत जेवढं तर अनुभव घेतलाय ना त्यामधूनच सांगतो मित्रांनो, लाईफ खूप कमी वेळ आहे. त्या वेळात जर तुम्हाला काही करायचं असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, तर तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग निवडावा लागेल. तो मार्ग आता तुमच्या हातात आहे, तुम्हाला काय निवडायचं आहे. म्हणजे परफेक्ट म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की छोट्याशा शब्दात काहीतरी सेटलमेंट करा, नाही का? कुठंतरी सेटल व्हा. मान्य की आता तुम्ही म्हणजे स्टुडंट आहात किंवा काही म्हणजे जॉब करताय किंवा कोणी कॉलेज करतंय, पण मग त्या सोबतही काहीतरी ना साइड बाय साइड करण्याचा प्रयत्न नक्कीच करा, नाही का? जसं की मेन म्हणजे मला नाही वाटत की एवढं काही आहे, पण मग मेन मला तरी वाटतं की अजून आहे ना, भरपूर जण हसत असतील, भरपूर जण मजाक उडवत असतील. पण भाई, मी सगळ्यांचा विचार सोडून दिलेला आहे. जे काही मी व्हिडिओ बघतो, जे काही बघतो ना, ते जास्तीत जास्त तर पॉझिटिव्हला घेऊन बघतो, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी बघतो. तर मला असं नाही वाटत की मी आहे ना, म्हणजे चुकीचं करतोय किंवा काही. हसत असतील लोक, मी नाही म्हणत नाही, पण मग ज्या वेळेस भाई वाटतंय ना की सक्सेस होईल, त्या टायमिंगला तेच लोक आहे ना मागं वळून विचार करतील का भाऊ कसं केलंय, तुम्हाला पण विचारतील. तुम्ही जसं आत्ता विचार करता ज्या मोठ्या मोठ्या युट्यूबरांना बघता की भाऊ कसं केलंय, आम्हाला पण सांग, किंवा कसं करतोय, काय चालू आहे, म्हणजे त्यांना पाहून जसे इम्प्रेस होता, त्यांच्या व्हिडिओ जसे तुम्हाला आवडता, तसं त्यांनी पण काहीतरी त्या काळी स्ट्रगल केलंय, त्यांनी पण काहीतरी त्या काळी जास्त मेहनत घेतली, तेव्हा कुठं आज ते त्या म्हणजे सिच्युएशन, त्या परिस्थितीत आहेत की आज मस्त बसून लाईफ एन्जॉय करताय. तर भाई, त्यांनी पण एका काळी कष्ट केलेत, जे की तुम्ही जर एक करताय, तुम्ही जर स्ट्रगल करताय तर नक्कीच तुमच्या मेहनतीला फळ भेटाल. तर नक्की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, नाही का? माझ्यावर पण म्हणजे माझेच मित्र म्हणा किंवा माझेच जवळचे म्हणा, खूप जण मजाक उडवताय, खूप जण हसताय. पण भाई, मी जे स्वप्न बघितलंय ना, ते मला नाही वाटत की म्हणजे प्रत्येक जण बघत असतील, म्हणजे जे की माझ्यावर हसताय ना ते तर बघत असतील असं. पण जेव्हा ते सेम असे स्वप्न बघतील ना, त्या टायमिंगला त्यांना समजेल की भाई नाही. आणि मेन म्हणजे मी व्लॉग भरपूर बघतो, नाही का? सौरव जोशीचे म्हणा किंवा मिस्टर इंडियन हॅकरचे म्हणा, सगळ्यांचे ब्लॉग बघतो. पण मग तिथं पण त्यांनी एकच सांगितलेलं आहे की भाई, सौरव जोशी पण स्वतः बोललेलं आहे की कोणी जर नवीन सुरुवात करते तर भाई कोणाचीही सुरुवात झिरोपासूनच होती, झिरोपासूनच सुरुवात होती. तर स्टार्टिंगला तर व्ह्यूज कमीच येणार, स्टार्टिंगला सपोर्ट पण कमीच भेटणार. पण जर 2017च्या टायमिंगला जर सौरव जोशीने व्हिडिओ बनवायला म्हणजे बनवल्या नसत्या 2017-16च्या टायमिंगला, तर आज तो सौरव जोशी भाई लाखो करोडो लोकांमध्ये उभा नसता राहिला. श्रीमान दादा म्हणजे एवढा भारी, श्रीमान दादा लेजंड एवढा भारी आत्ताच्या पोझिशनला आहे. जर त्यांनी आधी जर एकट्यात व्हिडिओ बनवल्या नसत्या किंवा एकट्या प्रयत्न केला नसता, तर आज ते या म्हणजे याच्यावर नसते, नाही का? तर सांगायचं मला एवढंच आहे का मित्रांनो, नाही का, नवीन प्रयत्न करा काहीतरी, नक्कीच यश मिळेल. जसं की एवढ्या म्हणजे मोठ्या मोठ्या युट्यूबरांना जसं यश मिळाले, तसं नक्कीच तुमच्या मेहनतीला यश मिळेल. मेहनत कुठेही असू शकते, असं नाही की यूट्यूबमध्येच करा किंवा कशामध्येच करा. तुम्ही जिथं पाहिजे तिथं मेहनत करू शकता. तर आज आपण गेम खेळू, नाही का? पहिले तर काय बोर होत होतं यार. एम जी हॅलो. ही एक गन भारी आहे, नाही का? बोल ना, हो बोल ना.
मराठी आहे का? हॅलो ब्रदर. हाँ बोलो बोलो। मराठी आहे का भाऊ तू? हॅलो. मराठी है क्या ब्रदर? बोलिए बोलिए। नहीं नहीं गुजरात। गुजरात से है क्या? ओके भाई, गेम कैसा लगा तेरे को? गेम अच्छा है वैसे तो। मस्त है क्या? अपने को भी भाई बढ़िया तो लगा है। किधर है तू? कितने दूर है भाई? पास में आ ना, थोड़ा पास में आ। हाँ, हाँ। अभी कल माइक चालू नहीं होता है, आवाज नहीं आता है क्या करूं? किसका, तुम्हारा? हम्म, कैसे कह रहे भाई? अरे अरे ब्रदर, इधर बंदा है देख। वो गाड़ी में, गाड़ी में, गाड़ी में, गाड़ी में, गाड़ी में। ये तो ये देखो ये क्या चीज़ है?